हे बघा आमचं कोपरचं मंदिर किती सुंदर आहे ना. दर्शन घेऊन घरी आल्यावर लगेचच आता संध्याकाळचं जेवण करायला घेतलेलं आहे. उपवासाला आहे ना आमच्या इथे बिरड्याची भाजी आवडीने सर्व खातात. त्याच्यामुळे ना मंदिरात जायच्या अगोदर बिरडा मी सोलून ठेवला होता. आल्यावर लगेचच तिला मी आता फोडणी दिलेली आहे. वांगा बटाट्याची भाजी मी आज हळदीवर करणार आहे. त्यासाठी आहे ना तेल तापल्यावर त्याच्यामध्ये राई जिरा हिंग घातला. बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, लसूण सर्व मस्त परतून घेतलं. कढीपत्ता घातलेला आहे आणि एक मिरची घातलेली आहे बारीक चिरलेली. कांदा आणि टोमॅटो सॉफ्ट झाल्यावर त्याच्यामध्ये आहे ना हळद घातलेली आहे अर्धा चमचा आणि अर्धा चमचा मी धणा पावडर घातलेली आहे. तेल सुटल्यावर यामध्ये उभे कापलेले वांग्याचे आणि बटाट्याचे काप 3 ते 4 मिरच्या मधून चिरून घातलेल्या आहेत. चवीनुसार मीठ आणि 1 चमचा गोडा मसाला सर्व असं व्यवस्थित मिक्स करून आणि आता झाकण देऊन भाजी मी वाफवून घेणार आहे. ताटावर जे पाणी ठेवलेलं त्या ताटावरच्या पाण्यावरच ही भाजी मस्तपैकी आता शिजलेली आहे. भाजीचा गॅस आहे ना आता बंद करायचा आहे आणि यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर आणि 2 चमचे मी इथे शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे. शेंगदाणे अगोदर भाजून घेतले होते आणि मग त्याचा कूट केला होता. बिरड्याची भाजीचं झाकण काढलेलं आहे आता आणि ना त्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि जे ताटावर पाणी होतं ते मी यामध्ये घातलेलं आहे आणि परत एकदा मंद आचेवर भाजी मस्त शिजवून घेतलेली आहे. थोडंसंच पाणी घातल्यामुळे भाजीमध्ये ग्रेव्ही तुम्ही बघू शकता किती मस्त झालेली आहे. शाही मोदक करणार आहे त्यासाठी लागणारं सारण माझं तयार झालेलं आहे. वरण भात भाजी झाली की मग सगळ्यात शेवटी मी मोदक करणार आहे. वरणाला फोडणी दिलेली आहे. वरणासाठी आहे ना मुगाची डाळ शिजवून घेतली होती आणि मुगाच्या डाळीचं वरण केलेलं आहे. भातातलं पाणी आटल्यावर आता त्याच्यावर आहे ना गॅस बारीक करून झाकण दिलेलं आहे. कोशिंबीरमध्ये सुद्धा मी शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे 1 चमचा. आजचा संपूर्ण नैवेद्याचं जेवण तयार झालेलं आहे. जेवण कसं वाटलं ते तुम्ही सुद्धा कमेंट करून नक्की सांगा.